8 किलोची सुरमई दिसते आपल्याला। मोठी ताम, कुप्पा आणि खापरी भरलेला पापलेट, सुंदर अशी पलटी मारली बघा। तुझ्या इथून मला काय देशील सांग, इथून ना सुंदर अशी सुरमई फ्राय। यो वाघ्या माकुल आहे आणि यो आहे तो नल माकुल आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपले ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये। तर मंडळी आज आपण चाललोय मस्तपैकी एक रेसिपी करायला। आता मावळा काय भेटते आपल्याला मार्केटमध्ये ते बघायचं आहे। मार्केटमध्ये चाललोय सगळ्यात पहिले करंजी आपला, त्याच्यानंतर तिकडची मावळा उचलू आणि डायरेक्ट आपली लोकेशन होती फ्राय करायला। विचार चालू होता काय रेसिपी बनवू, एक रेसिपीचा प्लॅन तो होता, पण दीदी घरात नाही म्हणून ती रेसिपी जरा पोस्टपोन केले, पुढे करूया ती रेसिपी। पण आज चला काय भेटेल त्याची रेसिपी, जास्त तर आम्ही सुरमई घ्यायला बघणार आहोत। बघूया कसं काय आता भेटते ते मार्केटमध्ये। आणि मस्त सुंदर असे ब्लॉग येणार आहेत तुम्हाला आता 10 दिवस पुढचे, म्हणजे अजून वेळ आहे अजून ते गोष्टीसाठी। मस्त तुम्हाला समजेल, हिंट देते एक सुंदर साईमाई सकाळ। चला सुरू करूया आजचा ब्लॉग। समजा जर तुम्हाला समजलं असेल साईमाई सकाळ वर्षी कुठला ब्लॉग येणार आहे तर कमेंट करा। चला सुरू करूया आजचा ब्लॉग, जास्त मोठा बोलायची जामच सवय झाली। चला सुरू करू। हे बघा पोहोचलोय आपण आता इकडं सुरमई घ्यायला एक, आणि सुंदर असं आपला लोकेशन आहे, तिथं जाणार आहोत आपण रेसिपी करण्यासाठी। पण त्याआधी आपण आपले करंजामध्ये नेहमी येत असतो सकाळचं मार्केट वगैरे दाखवायला, पण आता आम्हाला खरेदी करून लवकर जावंच आहे, म्हणून बघूया कशी काय आपल्याला रेटमध्ये भेटते ते सुरमई। साईडला बघा आपली शिवानी ताई दिसते आपल्याकडं, मोठी ताम, कुप्पा आणि खापरी भरलेला पापलेट आज तिच्याकडे, आणि सुरमई सुद्धा आहेत मोठ्या मोठ्या। आज काय भाव लावला सुरमईचा? सुरमईला 500 रुपये किलो आहे, कमी आहे आज, कमी आहे ना भाव। आपण त्या दिवशी आलतो तेव्हा काय मार्केट भरलेला नव्हता, पण आता मी आलो ना तरी ताई मला बोलली लगेच की सकाळी आला पाहिजे। सकाळी भरपूर मच्छी असते, जी काय पाहिजे ती मच्छी असते सकाळचे ना, आणि रेट पण थोडा कमी असतो। पण आता बघ त्या दिवशी मी सकाळचे येऊन एवढा मार्केट नव्हता, पण आज सांजचे येऊन एवढा आहे। मच्छी भरपूर, आता लाईट चालू झाली ना, आता हे सगळे लाईटीला चालू झाले म्हणून भरपूर मच्छी आली आपल्याकडे। अजून येईल ना, भरपूर येईल ना मच्छी, मला सांग। हा कसं लावलंस ताम आज? ताम 400-450 रुपये किलो लावलं। 400-450 रुपये। कुपा पण 150-120, आणि खापरी भरलेला पापलेट 1500 रुपये पापलेट। हे बघा 1500 रुपये। हलवा बघता या साईडला, त्या दिवशी आपण गेलतो दिवाले मार्केटमध्ये, त्या दिवशी माझ्या हाता एवढा हलवा होता, आणि या साईडला 500 रुपये किलोने, आता किलो ना 500 रुपये किलोने हलवा बघता। माकुल कसा लावलास? 300 पूर्ण, 300 रुपये किलोला माकुल सुद्धा। यो गंचा माकुल, तो गंचा आहे नल माकुल, तो वाघ्या माकुल। हा अच्छा, यो बघा यो वाघ्या माकुल आहे आणि यो आहे तो नल माकुल आहे। हे साईज मोठी वाजते ना याची। हा यो कसा लावलास तुम्ही वाटा? 100 रुपये। 100 रुपयाला वाटा लावला? अरे बाबा, ये माकुल घे या सुरमईपेक्षा। ही कसा वाटा लावला? 200ची सगळी कोलबी। 200ची सगळी लावले बघा। हे आपले झोल्याचे आहे चांगले। कसले? झोल्याची कोलबी आहे आताची। हा हे बघा ताई सांगते आपल्याला, फ्रेश वाली एकदम झोल्याची कोलबी आहे आपली। आपल्या दरवेळी मी फिश मार्केटमध्ये येतो ना, तुम्हाला सांगत असतो आपल्या ताईचं असतात 30 रुपये किलो मधून आपल्याला मच्छी कापून देत असतात। आणि आपलीच ताई आता बेस्की कापो ताई, याच्यासाठी फ्राय पाहिजे आम्हाला। बस तू कापशील तसा, राजा शिजली नाही तर सांगतो तुला, शिजल ना ताई? ताई बोलू काकी बोलू, काय बोलू? लागत ते बोल, ताई बोल, वहिनी बोल, काकी बोल। वहिनी बोलला तर बेस्ट होईल, तुझ्या मित्राचीच वहिनी आहे। चालेल। ये 500 रुपये किलो। यो वाघ्या आहे ना? हा हे बघा वाघ्या पाकड, ती मगाशी छोटी साईज बघितलीत, आता मोठी। आज काय पोपटाचा भाव काय आज? 150 रुपये, कमी आहे म्हणजे। आणि सुरमई 500, 400 आहे। हा हे बघा रावस 500 आहे। आला आमच्या बोटीनं असंच भेटतं दे तर टाकतो आम्ही सरग्यान। हा नाही तर बघा 500 रुपये रावस। हे बघ ए रोंदा, आपल्याला आता भेटलं ना का टाकायचं नाही, 500 रुपये किलो ना घेऊन मला तरी दे, मी खाल, फेकू नको। कसली मोठी सुरमई दिसते, किती किलो असेल? 8 किलोची सुरमई दिसते आपल्याला।
आता आपण जी सुरमई घेतली ती आपली 2 किलोची सुरमई होती, ही तुम्हाला मोठी सुरमई दिसते बघा. आणि सफेद पाण्यांचं पापलेट दिसतात. पापलेटांचा काय भाव लावला? 900 रुपये. सकला किती बोली याचं? 315. याचं आता किती होतं? चल ताई, कलेट आणि बघा कलेट, हलवं, मांदेल्यान आणि कोलब्या सफेद पाण्यांचं. आणि हे तुझ्या इथून मला काय देशील सांग काय देशील? बघ ताई देते आपल्याला काय पाहिजे ते तुझ्या इथून ना. पूर्ण मार्केट नाही मी दाखवत, पण जी मार्केटमध्ये मासली आहे ना ती दाखवण्याचा प्रयत्न करते. मार्केट तर तुम्ही खूप वेळेला मी एक्सप्लोर करतच असते. ते व्लॉग जर नसतील बघितलेत तर जाऊन नक्की बघा. हे बघा 800 ग्रामची वगैरे सुरमई इथं भेटते. ताई बघ म्हणजे आपले करंजातली लोक आहेतच इतकी भारी. ताई आपल्याला काय दिलं ताई तुने? हलवं दिलं. हे बघा ताईने हलवं दिलं. कुशल काय असं नाव? कौशल मंडळी बघू शकता आपल्या ताईने आपल्याला. सर थँक्यू. हा ही बघ ताई दिसते आपल्याला. सुरमई बघताय काय आज भाव लावला? 500 रुपये किलोनी सुरमई. आम्हाला कमी देशील ना? असं आलो ना तरी ताई आपल्याला काही ना काही देतच असते. आता ते एक ताई हा फ्रेश आणलास. चालेल येन मी घ्यावाला. आता आम्ही चाललोय. समोर बघताय आपले 3 मित्र कौशल, हर्ष आणि स्वराज. आता आम्ही सुरमई घेतलंय. ही मच्छी जी कापली आता त्या दिदीनी, तिने पण आपल्याकडनं पैसे नाही घेतले. अरे असं कसं पैसे नाही दिलं? नाही देवा घेतच नाही. चालेल चला हर्ष आणि स्वराज. आता आम्ही 4 जण रेसिपी बनवायला चाललोय. जास्त घेत नाही कारण जर सूर्य खालती गेला तर वाट लागल. चला जावचं ना. हा अशा गाड्या आहेत ना डायरेक्ट मावरा येतो बाहेर जात असतो आपला. आणि आता आम्ही मच्छी घेतलंय रेसिपी बनवायसाठी. आणि थोडा जास्त वेळ झालं मला असं वाटतं. आता जास्त कालोख नाही करता, फटाफट रेसिपी आपण बनवू. आणि मस्तपैकी आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. देवालातलं समोर बघताय द्रोणागिरी पर्वत आणि आमची लोकेशन आणि सुंदर असं वातावरण आहे. एवढ्याला आमची रेसिपी झाली पाहिजे होती पण झालंय नाही. पण काय वांदा नाही, करू आणि जाऊ. पाणी बघा कुठं आहे. हे बघा मस्त अशी सुरमई आम्ही मस्त कटिंग वगैरे करून घेतली आणि एकदम ताजी सुरमई दिसते. आता एवढीच अजून हाय एवढी, पण आम्ही आता सध्या फ्राय करण्यासाठी तर आपण आता रेसिपीला सुरुवात केली. सुरमई मस्तपैकी धुवून घेतली, त्याच्यानंतर लिंबू पिल्ला, त्याच्यावरती हळद, मीठ आणि मसाला टाकला. आपला आगरी मसाला आहे तो. काय प्रॉब्लेम. चला तर सगळ्या वस्तू आणलाय. पण आता एक काम कर, हे 2 दगड काढायच्यातून आणि ते असा करत घसत बस. चिंदी निघा परत. आता कुठं आहे माचीस? आणली कोणी? हा सगळा रेडी झालाय. सुरमई तिथं आहे आणि गॅस पेटवाला माचीस ना आहे. कुठं तरी शोधून मित्राला लायटर भेटलाय. कुठं भेटला? जुगाड करून आम्हाला लायटर भेटला. कोणता तरी लायटर आपल्याला भेटला इथं. नशीब आम्ही माचीस आणायचा थोडा विसरलेलो, पण मित्रांनी जाऊन मला असं वाटलं की या साईडला लायटर नाही तो माचीस तरी आपल्याला भेटेल. पण बघा लायटर शोधून आणलाय स्वराजनी. आणि आता सुरमई फ्राय करूया मस्त. सुंदर अशी सुरमई फ्राय. सध्या आपण सुरुवातीला 4च टाकल्यात. सुरमई बघायलाच बघा कसली भारी वाटते, खतरनाक फ्राय. आणि तुम्ही सुरमई फ्राय खाल्ली असेल रव्यासोबत अजून सुंदर लागते. कमेंट करा तुम्हाला कशी आवडते, क्रंची का अशी डायरेक्ट. नाही ऍक्च्युली आम्ही जास्त तेल सुद्धा टाकला, पण आम्ही गॅस ऍक्च्युली फास्ट ठेवलाय. सॉरी थोडा काढला.
मस्त आपण पलटी मारून घेऊया आता सुरमईला. ही 2 पलटी कोणी मारले ना की तुम्हाला समजलं. सॉरी झाला तसा माझे. सुरमई फ्राय. सॉरी. चला मस्त आपली सुरमई आता शिजलेली आहे आणि प्लेटिंग करताना आमची म्हणजे पलटी मारताना थोडी सुरमई आहे ती तुटलेली आहे, कारण अंदाज नाही आला आपल्या शेफला, ज्याने आम्हाला वाटते कुठला कोर्स केला रे हर्ष? हॉटेल मॅनेजमेंट कोर्स त्याचा वाया गेलेला आहे सुरमई बघून असं वाटते मला. तो स्कॅम केलाय ना, धाब्यावर शिकवलं त्याला हॉटेल मॅनेजमेंट सांगितलं. चालेल बघा मस्त आता सुरमई झालेली आहे. आपली रेसिपी आहे ती झालेली आहे कंप्लीट. करंजा मच्छी मार्केटचा अपडेट दिला तुम्हाला आणि आता मस्तपैकी सुरमई फ्राय केली, खाऊया आता ती मस्तपैकी. आणि करंजा डॉग्सला या मच्छी वगैरे मस्त आता स्वस्त होते. सुरमई आम्हाला मस्त स्वस्तात दिल्या आमच्या ताईने आणि एक ताईने हलवा सुद्धा दिला. आणि कमेंट करा त्या हलव्याची रेसिपी करू काय, नाही तर मी बघते हलव्याची रेसिपी मी टाकते ती. आता डिक्कीत ठेवलंय, वाचलेलं नाही तर डिक्की बरी आहे. सुंदर अशी सुरमईची रेसिपी बघताय. हा चला ही रेसिपी तर आपली एक डन झाली. कशी वाटली ही सिंपल रेसिपी? चल आता आपला हर्ष मित्र आहे, खरा रिव्ह्यू दे कसा आपला कौशलने बनवलाय चाकून. मी खात नाही, आपली बनवली म्हणून खाते. ओके सपोर्ट करा, प्रेम द्या आणि लवकर हा मसाले एकदम परफेक्ट लागलाय आणि एकदम क्रंची झाली. रवाची गरज नाही आपल्याला, एवढी मस्त झाली. भावांनो आवडली असेल व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि वेगळी कुठली रेसिपी असेल तर मला सांगा. ही रेसिपी सुरमईची मला एकदम म्हणजे अशी साधी वाटली. म्हणजे आता मी जी रेसिपी आणणार आहे ना तुमच्यासाठी ती क्लास असणार आहे. ती बघा व्हिडिओला आपले लाईक करा या, आणि या व्हिडिओला जर किती लाईक आल्या 51 लाईक आले तर बनवून टाकेन, जास्त नाही 50 तरी लाईक येऊन द्या, बनवून टाकीन एक रेसिपीचा व्लॉग. आणि आता जो एक व्लॉग आहे दीदीच्या हाताची चव दाखवणार आहे. जास्त बोलत नाही इथंच थांबवतो हा व्लॉग. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि 50K आता होणार आहेत लवकरच पोचवा. आणि मस्त व्लॉग कुठले येणार आहेत सुरुवातीला व्लॉग म्हणजे सांगितला ह्याचा. चला बघत राहा, जास्त भाषण दिलं बघणार नाही तुम्ही. भेटूया, चला बाय.